नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। बघा, येणाऱ्या कालखंडामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि त्याच्यामध्येच एक पद असं आहे की ज्याची तयारी करणारा हा विद्यार्थी वर्ग, अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्ग याची तयारी करतोय, ती म्हणजे वनरक्षक भरती। लक्षात घ्या, वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि ऑथेंटिक म्हणजे न्यूजपेपरच्या माध्यमातून तुम्हाला पुरावा देऊन मी याबाबतची माहिती तुम्हाला देतोय। बघा, या ठिकाणी मी यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ जो टाकलेला आहे याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये दिलेलीच आहे। पण लक्षात घ्या, अलीकडं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा या पदाच्या भरती प्रक्रियेसंदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि लवकरच ती पदभरती जी आहे ती राबवली जाणार आहे। त्या वनरक्षक पदभरतीच्या संदर्भामध्ये आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण पाहूया। बघा, इथं तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली दिसतंय, म्हणजे न्यूज पेपरमध्ये आलेली या ठिकाणी ही बातमी आहे की राज्यामध्ये 12,991 वनरक्षकांची मेगा भरती राबवली जाणार आहे। मग वेगवेगळ्या परिक्षेत्रामध्ये कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, कोणत्या परिक्षेत्रामध्ये, वन परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक जागा आहेत आणि कोणत्या विभागामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी जागांचं वितरण आहे, ते आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो। चला बघूया। तत्पूर्वी तुम्हाला सांगून देतो की महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि त्याचबरोबर म्हणजे 11 एप्रिल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव या दोन महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या सर्व बॅचेसवरती आपण काय केलेलं आहे तर 15% ऑफ ही ऑफर सुरू केलेली आहे। ठीक आहे, तिथं लक्षात ठेवा, ऍप डाउनलोड केल्यानंतर ज्यांना बॅच जॉईन केली म्हणजे ते सगळ्या प्रकारच्या बॅचेस आहेत, त्यामध्ये अंगणवाडीची बॅच आहे, वनरक्षकची बॅच आहे, तलाठीची आहे, इतर सगळ्या बॅचेस या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे। जेएनएम एएनएम ची सुद्धा बॅच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू आहे। त्या सगळ्या बॅचेसवरती तुम्हाला 15% ऑफ असणार आहे। 15% डिस्काउंट ऑफर या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर कुपन कोड तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे, समता। ठीक आहे, कारण का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील यांचा जो विचार आहे तो समतेचा विचार आहे आणि म्हणून त्यांच्याच नावाने या ठिकाणी त्या समतेच्या विचाराला धरून आपण काय केलंय तर हे कुपन कोड ठेवलं आणि त्यासाठी आपण 15% डिस्काउंट इथं ऑफर सर्वांसाठी दिलेली आहे। ठीक आहे, चला मग आता जाऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। आणि ही जी ऑफर असणार आहे 11 ते 15 एप्रिल 2025 या कालावधीमध्येच लागू असणार आहे। 15 तारखेपर्यंत ऑफर आहे। चला बघूया। बघा, वनरक्षक भरती ऑनलाईन बॅच तुम्हाला पुढे सांगून देतो। आता तुर्तास या ठिकाणी वेळापत्रक लवकरच नागपूर विभागामध्ये म्हणजे इथं काय सांगितलंय, राज्यामध्ये 12,991 वनरक्षक पदांची या ठिकाणी मेगा भरती राबवली जात आहे। आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे पार पडलं त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबतची माहिती इत्थंभूत पद्धतीने दिलेली आहे आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू केली जाईल अशा प्रकारचं उत्तर हे म्हणजे आपले जे काही पर्यावरण आणि वन मंत्रालय आहेत त्या मंत्रालय जे आहे त्यांनी दिलेलं होतं। ठीक आहे, मग त्याच अनुषंगाने आता अर्थसंकल्प अधिवेशन पार पडून सुद्धा बरेच दिवस झालेत, आता ही लवकरच जाहिरात येणार आहे। मग इथं बघा, ही या ठिकाणी पाहायला मिळते वन विभागाद्वारे वनरक्षक पदासाठी लवकरच मेगा भरती केली जाणार आहे। त्यात तब्बल 12,991 जागा भरल्या जातील। नागपूर विभागामध्ये जर बघितलं मग इथं तुम्हाला वनरक्षकांच्या विभागनीय जागा इथं तुम्हाला उपलब्ध करून दिलेत। आता इथं जर बघितलं तर वनरक्षक याच्या सोबतीनं एक नवीन पद सुद्धा तयार केलं गेलेलं आहे, त्याला तुम्हाला काय म्हटलं जात आहे तर वनसेवक। ठीक आहे, वनसेवक हे सुद्धा पद या निमित्तानं भरलं जाणार आहे। म्हणजे वनरक्षक आणि वनसेवक हे दोन्ही पद काय केली जातील रे तर इथं भरली जात आहेत। ठीक आहे, मग बघूया आपण यांचा तपशील। आणि अर्ज कसा करावा लागणार आहे तर अर्ज ऑनलाईनच भरावा लागणार आणि संकेतस्थळास भेट देण्याची या ठिकाणी सूचना केली। म्हणजे वन विभागाची जे काही संकेतस्थळ आहे किंवा वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला चेक करत राहायचं की कधी या ठिकाणी काय केलं जाणार ते तर हे भरलं जाणार आहे। आता कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते म्हणजे लक्षात घ्या, वन विभागामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाते 12,991 आणि या पदासाठी संधी म्हणजेच काय कोणती पद या पदभरतीच्या प्रक्रियेमध्ये राबवली जातील तर लक्षात ठेवा, वनरक्षकांच्या जागा सध्या निश्चित केल्या आहेत, इतर पदांच्या जागा निश्चित नाहीत। आगामी भरतीमध्ये बघा, आगामी भरतीमध्ये वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे इथं बघा एवढी पद्धत पुन्हा एकदा सांगतो बघा, याच्यामध्ये वनरक्षक तर आहेच आहे, वनरक्षक
आहे याच्या जागा निश्चित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आगाम भरतीमध्ये वनसेवक आहे, शिपाई आहे, मदतनीस आहे, त्याच्यानंतर सफाई कामगार आहे, प्रिंटर ऑपरेटर आहे आणि रखवालदार आहे. या पदांचा समावेश या भरती प्रक्रियेमध्ये असणार आहे. आणि जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी निश्चितपणे आता वेगाने तयारीला लागायचंय, मजबूतीने तयारीला लागायचं आहे. लवकरच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती याचा अभ्यासक्रम नेमकं काय असेल याबाबतची इत्यंभूत माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परीक्षा या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. वनरक्षकांच्या जागांसह इतर सर्वच पदांसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, ऑनलाईनच असेल. त्याचबरोबर अद्याप वेळापत्रक निश्चित केलेलं नाही. ठीक आहे, परंतु ते लवकर प्रसिद्ध होईल असा अंदाज या ठिकाणी खाजगी म्हणजे इथं सांगितला गेलेला आहे. ठीक आहे, चला नियमित भेट देण्याचं तुम्हाला इथं सांगितलं गेलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे, चला आता इथं जर बघितलं तर विभागनीय जागा नाशिक वन विभाग जो आहे, आता वन विभाग आणि प्रशासकीय विभाग वेगळे असतात. वन विभागामध्ये जर बघितलं 887 जागांचा तपशील पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर मध्ये 1535 जागा आहेत. नागपूरमध्ये सर्वाधिक आहेत बघा. नागपूर वन परिक्षेत्र जे आहे त्या भागामध्ये 1852 म्हणजे 1852 जागा आपल्याला पाहायला मिळतात. नंतर चंद्रपूरमध्ये 845 आहेत, गडचिरोलीमध्ये 1423 आहेत, अमरावती 1118 आहेत, नंतर यवतमाळ 665 आहेत, पुण्यामध्ये 811 आहेत, कोल्हापूरमध्ये 1286 आपल्याला पाहायला मिळतात, धुळेमध्ये 931 आणि ठाणेमध्ये 1568 जागा. अशा पद्धतीने हा जागांचा तपशील आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वाधिक जागा जर बघितल्या तर 1 नंबर तुम्हाला नागपूरमध्ये लक्षात येऊन जातील. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक जो आहे तो ठाणे परिक्षेत्राचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा जो आहे छत्रपती संभाजीनगर याचा आपल्याला लक्षात येऊन जातोय. चौथा क्रमांक या ठिकाणी जर बघितला तर कोल्हापूर आणि चौथा क्रमांक जो आहे तो इथं गडचिरोलीचा असलेला पाहायला मिळतोय आणि 5वा क्रमांक हा कोल्हापूर वन परिक्षेत्राचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि 6वा क्रमांक जो आहे तो अमरावतीचा आहे. म्हणजे सर्वाधिक प्रमाणामध्ये जागा असणारे हे परिक्षेत्र आहेत. 1000 पेक्षा जास्त जागा. तर जसं बघितलं तर या ठिकाणी जागांची संख्या ही सर्वत्रच जास्तच आहे. मुळामध्ये जर बघितलं जागांची संख्या कशी आहे, जास्तच आहे. म्हणजे इथं सगळ्यात कमी जागा कुठं पाहायला मिळत येतं तर सगळ्यात कमी जागा जर बघितल्या तर यवतमाळ परिक्षेत्रामध्ये 665 आणि 665 या जागा कमी असत नाहीत. त्यामुळं तुम्ही तयारीला या ठिकाणी वेग द्यायचा आहे, वेळ द्यायचा आहे आणि जोमाने तयारीला लागायचं आहे. जाहिरात ही लवकरच येऊ घातली आहे. अपडेट घेऊन जाहिरात कधी येईल त्या संदर्भामधील जे काही मार्गदर्शन आहे व्हिडिओ तुम्हाला लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करून ठेवा. आणि आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी काय केलेलं रे तर ही वनरक्षक किंवा वना संदर्भामध्ये वनरक्षक असेल किंवा वनसेवक असेल या संदर्भामध्ये असणारी जी काही भरती प्रक्रिया राबवली जाते त्याची ऑनलाईन बॅच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ज्याची फीज 1999 पण तुम्हाला ती 999 रुपयामध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. चला मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जॉईन करून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा सध्याच्या घडीला 15% ऑफ आहे. म्हणजे 999 मध्ये सुद्धा तुम्हाला 15% हे ऑफ असणार आहे. ठीक आहे, आणि ऑफर कधीपर्यंत आहे रे ती तर लक्षात असू द्या. या ठिकाणी समता हा कुपन कोड वापरायचा आहे आणि 11 ते 15 एप्रिलच्या दरम्यान जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला त्या ऑफरचा फायदा घेता येईल. चालेल, सगळ्या बॅचेस मध्ये त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी असेल वगैरे वगैरे सगळ्या अंगणवाडी आहे, तलाठी आहे, वनरक्षकची आहे, GNM ची आहे, ANM ची आहे, त्याच्यानंतर इतर सर्व सरळ सेवाची ऑल इन वन बॅच आहे. या सगळ्या बॅचेस वरती तुम्हाला 15% डिस्काउंट ऑफर सध्या दिली जात आहे. जॉईन करून घेऊ शकता, वेळ गेलेली नाही. चालेल, थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आहे. थँक्यू सो मच.